नमस्कार मित्रांनो, मी रेश्मा तुमच्या आवाज अंतराळामध्ये स्वागत करते. चला तर बघूयात आज आपण मकर संक्रांतीची योग्य पूजा विधी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी करतात. त्या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे, देवाची पूजा करावी व भोगीची मिश्र भाजी करावी. या मिश्र भाजी बनवताना त्यामध्ये गाजर, हरभरा, वांगी, वाल, शेंगदाणे, तीळ असे सर्व भाज्यांची मिश्र भाजी बनवावी. ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनावी. या दिवशी सवाष्णी जेवायला बोलवावी. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिदा पोहोचता करावा. त्यानंतर येते संक्रांती. या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात, पण यावर्षी काळे वस्त्रे घालू नये असे सांगण्यात येते, कारण की संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे. नंतर सुगडे म्हणजे मातीचे मडके यांची हळदी कुंकू लावून पूजा करावी. सुगड्यांमध्ये गाजर, बोर, उसाचे पेरं, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ इत्यादी भरावे व असे 5 सुगडे तयार करावे व पूजा मनोभावे करावी. त्यानंतर किमान 5 सवाष्णींना वाण वसा करावा व हळदी कुंकू दान करावे. तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा समारंभ करू शकतात. हळदी कुंकूच्या समारंभामध्ये वाण व हळदी कुंकू तसेच तिळगुळही दान करतात. तीळ दान करणे हे खूप शुभ मानले जाते संक्रांतीच्या दिवशी. संक्रांतीनंतर येते किंक्रात. किंक्रात म्हणजे या दिवशी कोणतेही शुभकाम करू नये. संक्रांतीनंतरच्या दिवसाला कर असेही म्हणतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.